आमची जागा लोकांनी बळकवलेली आहे. आमची जागा ते आम्हाला देणं झाल्या. ती 18 गुंठ जागा आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेला रस्त्याला दिल्या, त्या बदल्यात ही आम्हाला जागा देणार. ही काय उपकार आमच्यावर करणार नाहीत. संसार रस्त्यावर मांडत महिला बचाव समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सध्या एक वेदनादायी आणि भावनिक आंदोलनाचे चित्र पाहायला मिळत आहे. बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले आमरण उपोषण आज 5व्या दिवशी अधिक तीव्र झाले असून आंदोलकांनी थेट आपला संसारच प्रशासनाच्या दारात आणून ठेवलाय. हातात फलक, डोळ्यात न्यायाची आस आणि बाजूलाच पेटलेली चूल. अशा परिस्थितीत महिला, लहान मुले आणि कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच दिवस रात्र ठिय्या देऊन बसले आहेत. उपोषणकर्त्या महिलांनी रस्त्यावरच चूल पेटून जेवण बनवण्यास सुरुवात केली असून न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. उपोषणस्थळी महिलांसह वृद्ध, युवक आणि लहान मुलांचीही उपस्थिती पाहायला मिळत असून आंदोलनामुळे परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले. मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा महिला बचाव समितीने प्रशासनाला दिला आहे. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. आमची जागा लोकांनी बळकवलेली आहे. आमची जागा ते आम्हाला देणं झाल्या म्हणून आम्ही मोर्चात 3 वेळा काढलेला. तर काय आहे, आमचं कोण काय कानावर घेणं झाल्यात म्हणून त्याने आम्ही लेकरं बाळं घेऊन त्याने ऊन म्हणत नाही, पाऊस म्हणत नाही, ढास म्हणत नाही. आता मी बिन जेवणाची गोळी खाली या बीपीची आणि त्याच्यावर मी पान खाली आता. मग सरकारला आमची दया येत नाही तर मग काय उपयोग आहे? हां, तर आम्हाला जागा सरकारनं द्यावावी. बाकी आम्ही काही मागत नाही. आता काही ठिकाणी या ठिकाणी चुली देखील पेटवण्यात आलेल्या आहेत. पेटवले चूल पेटवून देखील तुम्ही इथं संसार फाटलाय, काय सांगाल? सतत चुली म्हणतात लेकरं बाळ ही बारकी द्यायची, काय खायचे सांगा बघू. हां, एकच खाण्यासाठी जेवण आहे का? 100-150 रुपयाला 100-150 रुपयाला साहेब जेवण आहे. मग एकच खायचं आमची ऐपत आहे का? 10 रुपये जेव्हा मिळवावं तेव्हा आम्ही संध्याकाळची चूल पेटवता या अशी आमची परिस्थिती आहे. मग आता आम्हाला चूल करणं भागच झाला. ते आमच्या तिथं दुकान एका माणसानं घातलं. 8 किलो दाणा घेतो, ओली मिरची चारणीची घेतो, खरडा वाटतो आणि गोळा गोळा भात लेकरा बाळशी आम्ही करून घालतो. मग एवढी आमची दया सरकारला घेत नाही म्हणजे हे सरकार कसला बनायचा? मग आम्हाला गोळ्या घालून मारून तरी टाका पोरा बाळा सगळ्या सकाट, म्हणजे तुम्हाला बी ताप नाही आम्हाला बी नाही. ही परिस्थिती आमची आहे बघा. आमचं एवढं सरकारला मागणं आहे, आमची जागा आम्हाला तेवढी द्या. आम्ही परत कशाला येतो इकडं? आमच्या जागेवर आम्ही मरतो टाचा घासून. जागायचं सगळं आहे, कोण कुणाला आता बसू देत नाही. आणि एवढी जागा आम्ही द्यायची म्हणजे काय चेष्टा आहे का? 3 एकर 8 गुंठा जागा 61ला तापणूक झालेली आहे. 61ला. मग आता किती साल झालं एवढं बघा तुम्ही. मग आमचं सरकारला दुसरं काय मागणी नाही, आमची जागा आम्हाला फक्त द्या. जसं काय आम्ही तुमचा जो हा लढा आहे तो कधीपर्यंत सुरू राहील? लढाई चालू आहे, लढाई चालू आहे ती. हे धरून 5वा मोर्चा आहे आमच्या लोकांचा. मग 5 मोर्चे झाले तरी सरकारला दया येत नाही. मग कवा आम्ही नदीवर गेल्यावर येईल का आमची दया चाचणी? ते तरी सांगा म्हणावं. आमचं एवढं मागणं आहे बघा. आम्हाला काय नको, पैसा अडका नको, डाग डुगीला नको, कपडा लता नको. आम्हाला फक्त जागा द्या, आम्ही बाकी काय मागत नाही. दिनांक 18/5/2026 पासून आजचा 5वा दिवस आम्ही आमरण उपोषणला बसलो आहे. आमची मागणी आहे यशवंत गृहनिर्माण संस्थेला गट नंबर 487B मध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी 2015ला जागा दिली होती. सदरची जागा ही 15.27 दिली होती. सदरची जागेची मोजणी केली असता नंतर तर ती जागा 7 गुंठ भरते आणि त्या 7 गुंठ्यामधनं ड्रेनेजची भली मोठी पाईपलाईन गेली. त्याच्या बदल्यात कलेक्टर महोदय म्हणले की तुम्ही पर्यायी जागा मागा. आम्ही 10-15 गट नंबर सुचवलं, पण वेगवेगळे कारणं 1-2 वर्षांना असं सांगत ते आतापर्यंत त्यांनी रखडत आणलं. परवा आम्ही मागचं उपोषण केलं त्यावेळी अमोल एडगे साहेब म्हणाले तुम्हाला फुलेवाडीतली जागा देतो, पण ती जागा 5 लाखाच्या वरची अमाऊंट होती, ती मला देता येत नाही शहरातली असल्यामुळं. आणि शहरातली जागा देता येत नसल्यामुळं आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवला, पण तुम्हाला ती जागा आरक्षित करून देतो. आज आमची मागणी कलेक्टरकडे तीच आहे. शासनाला प्रस्ताव गेलाय, तुम्ही आम्हाला जागा आरक्षित करून द्या, आम्ही उपोषण सोडतो. अन्यथा
आमच्यावर आत्तापर्यंत 4 ते 5 कलेक्टर बदललेले आहेत. ज्या दिवशी अमोल येडगेच्या टेबलला फाईल गेली ते सही करणार होती त्याच दिवशी त्यांची बदली झाली. असे 4 कलेक्टर आणि 6 RDC आत्तापर्यंत बदलल्यात. प्रशासन आमची दिशाभूल करते. आमच्या हक्काची जागा आम्हाला पाहिजे. आम्ही जी 15.27 जागा मागतोय ती 15.27 नसून ती 18 गुंठ आहे. ती 18 गुंठ जागा आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेला रस्त्याला दिली आहे. त्या बदल्यात ही आम्हाला जागा देणार. ही काय उपकार आमच्यावर करणार नाहीत. पण ही 15 वर्ष झाला आम्हाला लकडं ठेवलंय म्हणून आम्ही अमरण उपोषणात आता बसले. जोपर्यंत आम्हाला ही जागा देणार नाही तोपर्यंत आता आम्ही चुली पेटवल्यात. पुढचं उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तुम्ही चूल पेटवून सर्व संसार देखील थाटलाय, काय सांगा? या संदर्भात आज आम्हाला तिकडं पण झोपड्या नाहीत, इकडं पण घर नाही. मग राहायचं कुठं म्हणून जिल्हाधिकारीच्या दारामध्ये चुली पोलं बाळं घेऊन येऊन इथं 10-7 संध्याकाळी तुम्ही इथं बघाडला काल 2 साप गेलेत बायकांच्या हातरुणातलं. सांगण्याचं तात्पर्य इथं पोलीस प्रशासनानं कुठलीही सोय केलेली नाही. पण इथं रस्त्यावर माणसं झोपतात. कारण का आत्ता नाही तर परत कधीच नाही. भारतीय संविधानानं दिलेला आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भारतीय संविधानाला अनुसरून राजकीय लोक फक्त वापर करून घेतात, काम करत नाहीत. प्रशासन हे भस्मासूर झालेला रोग झालेली माणसं आहेत. कारण गट नंबर 1354 ही मागासवर्गीय वसतिगृहाची जागा आहे. तिथं 5 एकर जागा आहे. तिथं भल्या मोठ्या धनदाडग्याने अतिक्रमण करून टोलेजंग इमारत 7-7 मजली बांधल्यात. मी त्यांच्या वेळोवेळी निदर्शनात आणून दिलं की मागासवर्गीय वसतिगृहाचं 7-12 असताना तिथं मात्र अतिक्रमण केलं जाते. प्रशासन म्हणते आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार नाही. याचा अर्थ प्रशासन गोरगरिबांच्यावर कारवाई करतं, धनदडग्या लोकांच्यावर नाही. त्यांना ते जमिनी अशाच देतं पण गरिबाला हक्काचं घर देत नाही. भारतीय संविधानानुसार ज्या मूलभूत गरजा असतात, अन्न वस्त्र निवारा मिळणे ही काळाची गरज आहे. अन्न कसं तरी खातात ये, कसं तरी वस्त्र जगाच्या लाजेपोटी वस्त्र परिधान करतात. पण यांना निवारा नाही, हक्काचा निवारा यांचा प्रशासन काढून घेते, राजकीय लोक काढून घेतात. आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज उपोषणाला बसले. रस्त्यावर मुलं बाळ रस्त्यावर जोपर्यंत आता ही जागा देणार नाही तोवर आम्ही आता पालं मारलेले आहेत, इथंच आम्ही राहणार आहोत.